पप्पा, हा बेटा. तुम्ही म्हणतात की फुले, शाहू, आंबेडकरांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सनातनी ब्राह्मणांनी विरोध केला होता. तर हे सनातनी ब्राह्मण आणि ब्राह्मण यांच्यात काय फरक आहे हे सांगा ना. ओके, खूप मजेशीर प्रश्न विचारलास बेटा तू, की ब्राह्मण आणि सनातनी ब्राह्मण यात काय फरक आहे. बरोबर बेटा, एक लक्षात घे की आपल्याकडं जाती व्यवस्था किंवा धर्मव्यवस्था जी आहे ना, धर्मव्यवस्था खास करून ही 4 वर्णावर आधारित आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णावर आधारित ही जी काही सो कॉल्ड सनातनी हिंदू धर्मव्यवस्था म्हणतात. तर या धर्मव्यवस्थेच्या संदर्भामध्ये ब्राह्मण हा जो वर्ग आहे हा 2 गोष्टींनी आपण लक्षात घेतलं पाहिजे, की ब्राह्मण आणि सनातनी ब्राह्मण तू विचारलंस की यांच्यात काय फरक आहे. आणि आपण सातत्यानं फुले शाहू आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा, संत एकनाथांचा किंवा संत तुकारामांचा उल्लेख, आपण ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख करत असताना असा उल्लेख वारंवार येतो की त्या काळातल्या सनातनी ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला. तर तुझा प्रश्न बरोबर आहे आणि अनेकांना हा प्रश्न पडतो की जे सर्वार्थाने ब्राह्मण या अर्थाने घेतात, तर तसं नाहीये बेटा. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक सनातनी ब्राह्मण हा ब्राह्मण असतो, परंतु प्रत्येक ब्राह्मण हा सनातनी असेलच असं नाही. त्याचं कारण असं आहे, सगळ्यात मोठा फरक तुला सांगतो की मी तुला जी वर्णव्यवस्था सांगितली याच्यामध्ये जी व्यक्ती म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये जन्माला येते, की ब्राह्मण हा जो शब्द आहे हा जन्मावर आधारित असा शब्द आहे. एखादा आपण म्हणतो की ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलेली व्यक्ती ही ब्राह्मण असते. तर त्या अर्थाने की ब्राह्मण व्यक्ती जी रूढी परंपरा मानते, वेद मानते, कर्मकांडावर विश्वास ठेवते किंवा जुनी जी मूल्य आहेत तीच शाश्वत मूल्य आहेत, ती बदलायला तयार नसते, त्या व्यक्तीला सनातनी ब्राह्मण असे म्हणतात. आणि ब्राह्मण ही एक सामाजिक ओळख आहे बेटा. म्हणजे जन्माला त्या ब्राह्मण समाजामध्ये तो आला म्हणून ती सामाजिक ओळख आहे. म्हणून मी तुला जसं आधी सांगितलं की प्रत्येक सनातनी हा ब्राह्मण असतो, परंतु प्रत्येक ब्राह्मण हा सनातनी असेलच असं नाही. म्हणून तू ज्यांची नावं घेतलीस ना, त्या काळामध्ये जे लोक रूढीप्रिय होते ते लोक सनातनी ब्राह्मण म्हणून ओळखले जायचे. आणि तुला आश्चर्याची गोष्ट सांगतो की त्या काळामध्ये टिळक जरी परंपरावादी किंवा रूढीप्रिय असले तरी टिळकांना सुद्धा, इतकंच नाही तर पहिला बाजीराव पेशवा जो होता ना, या पेशव्यांना सुद्धा सनातनी ब्राह्मणांनी विरोध केलेला आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या की सनातनी ब्राह्मण आणि ब्राह्मण यात काय फरक आहे.